तर आज आपण निघालोय आपल्या आवडीची गोष्ट करायला, ती म्हणजे कॅम्पिंग, कुकिंग. एक नंबर झाली चिकन पण. आणि त्यानंतर जमलं तर सिंगिंगचा सुद्धा तुम्हाला या ब्लॉग मध्ये थोडासा बघायला भेटणार आहे. जगण्याची आशा अरे हेच पाहिजे गाणे. बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे, उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण निघालोय आपल्या आवडीची गोष्ट करायला, ती म्हणजे कॅम्पिंग, कुकिंग प्लस छोटीशी राईड पण असणार आहे आपली. आणि त्यानंतर जमलं तर सिंगिंगचा सुद्धा तुम्हाला या ब्लॉग मध्ये थोडासा बघायला भेटणार आहे. जर फ्रेंड आला तर तो मित्र येणार आहे, तर एक थोडस सिंगिंगचे वगैरे पण करणार आहोत आपण. आणि आम्ही निघालेलो आहेत, हे बघा दोन्ही बाईक आणि बॅग मागे आहे. तुम्हाला बॅगचं पण मध्ये काय काय आणले ते मी दाखवतो. इथं एक बॅग आहे, इकडे हे बघा, ही जी बॅग आहे ना त्यात तुम्हाला बघू शकता इथं सर्व आपला तेल पासून कांदा, टोमॅटो, टोप वगैरे यात सर्व आहे. आणि जी दुसरी बॅग आहे त्यात आहे आपला टेंट प्लस अशी मला तर वाटत नाही कोणी ही गोष्ट नेली असेल, एलसी सुद्धा आम्ही घेतलेली आहे, कारण की बरं रात्र होणार आहे आपल्याला तिथं. तर रात्री पण तुम्हाला नीट दिसेल. या हेतून आपण 2 एलसी घेतलेले आहेत, म्हणजे लाईटची काय कुठंच कमी पडणार नाही. प्रॉपर सर्व आम्ही घेऊन चाललो आता. आणि लोकेशन जी काय असणार आहे तुम्हाला मी या ब्लॉगच्या नंतरच सांगेल. आता स्टार्टिंगला आपण आहोत बघा कुठे, हा आहे मुंबई पुणे ओल्ड हायवे. तर आपण चाललेलो आहोत चौकला. चौकच्या इथे मोरबा डॅम आहे, त्याच्या मागे चाललेलो आहोत. लास्टला सांगणार होतो पण एक्झॅक्ट काय ते कुठे लोकेशन आहे ते तुम्हाला लास्टला सांगतो मी. तर मोरबाचा जो डॅम आहे ना त्याच्या बॅक साईडला आपण जाणार आहोत. तर कसं काय असणार आहे सर्व, काय धमाल मस्ती आहे. आणि असं बघायला गेलं माझा हा फेवरेट टॉपिक आहे ब्लॉग बनवायला. मला खूप आवडतं, म्हणजे असं कॅम्पिंग वगैरे तर आवडतं. तर नक्कीच हा ब्लॉग खूप मस्त होणार आहे. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला मी दाखवतो जरा. तर बघा मिस्टर जय फडके आणि योग नाही हा बाला भोपी. तर आम्ही निघालेलो आहोत, बऱ्याच टायमिंग नंतर निघालेलो आहोत, कारण की आम्हाला भरपूर आधीपासून निघायचं. टेंट घेऊन जवळपास किती महिने झाले रे? 7-8 महिने तरी. जास्त 7 ते 8 महिने झाले, पण आम्ही टेंटचा काय जास्त वापरच केला नव्हता. 2 दिवस गेलो होतो पण ते स्टे नव्हता. आज असणार आहे आपला स्टे. तर नक्कीच भरपूर मजा येणार आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आम्ही आता निघतोय जायला डायरेक्ट. आपण आता लोकेशनवर गेल्यावर भेटू. तोपर्यंत तुम्ही थोडेसे बाईकचे सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. तर चला. तर मोरबा डॅमच्या टेकडीवर आता येताना तर तुम्ही रस्ता बघितला किती डेंजर होता. आणि आम्हाला पण ना माहिती कुठून रस्ता काढलाय कसं काय. पण हे बघा इथून आम्ही गाडी आता इथं पार्क केलेली आहे. आणि हा समोर जो दिसतोय तो मोरबा डॅम आहे. इथूनच आपल्या नवी मुंबईला पाणी जातो सर्व. हे बघा व्ह्यू. थोड्याच वेळात जो सनसेट पण होणार आहे. तर त्याआधीच आपण आता टेंट लावून घेऊया. कुठून रस्ता आहे रे? पुढची कुठनं बाबा? आज एवढं आतमध्ये काही समजत नाही. आणि आमची प्लेस आता फायनल झाली. तुम्हाला दाखवतो कुठे टेंट लावणार आहोत. ती बघा समोर जी प्लेस दिसते ना तिथे टेंट लावणार आहोत आम्ही. ही जी समोरची टेकडी दिसते तिथे टेंट लावायचं आमचं फायनल झालेलं आहे. आणि तुम्ही इथून पण व्ह्यू बघू शकता. इथे इर्शालगडचा पण व्ह्यू दिसतोय मस्त. या बॅक साईडला इकडे कर्जत आहे आणि त्या साईडला तिकडं माथेरान आहे.
ते जो डोंगर दिसतंय ना मोठा, तो माथेरानचा डोंगर आहे. तर अशा सुंदर अशा स्पॉटवर आपण आज कॅम्पिंग करणार, स्टे करणार. ब्लॉगमध्ये राहा तुम्ही कंटिन्यू. तर मित्रांनो, आमची लोकेशन फायनल झालेली आहे आणि लोकेशन एवढी भारी आहे ना, एकच नंबर. हे बघा, जस्ट वाव. इथे आपण आता टेंट लावणार आहोत आणि समोर असा सनसेटचा व्ह्यू आणि इकडं हा डॅमचा व्ह्यू. तर मस्त आपल्या गाड्या पार्क केल्या, तिथे सामान वगैरे सर्व काढून ठेवतो आता. आणि समोर बघा, एकच नंबर व्ह्यू. ऐक, यो कोण आहे? ए जय, ऐकर अक्का माकलाय तो. तर चला पटापटा इथे आपण टेंट लावून घेऊया. हे बघा, ही लोकेशन आम्ही फायनल केलेली आहे. मस्त असा समोर सनसेट आणि इथं आपला टेंट, साईडला गाड्या पार्क आणि इथं चुला आहे बाजूला, म्हणजे जेवण पण आपण तिथंच बनवूया. तर चला जास्त वेळ नाही घालत, सनसेट व्हायचा, ज्यासाठी आपण जो व्ह्यू एन्जॉय करायला आले तोच मिस व्हायचा आपल्याकडून. तर मित्रांनो, चला आपण आता इथे टेंट लावायला चालू करूया. हे बघा, आपला टेंट इथे आहे. हे घ्या, चला गेलो खरी त्या. पहिले टेंट लावणं म्हणजे काय वाटायचं ना, काय नाही बरं, किती एकदम कठीण असेल. पण आता 2-4 वेळेला लावलाय. हे घ्यायचं नाही, एकट्याचं काम नाही, एकटा बांधील बोलतं, एकट्याचं काम आहे. तर चला ओपन करा इथे बाजूला. वाव, मित्रांनो, आम्हाला काय आयडिया नाही इथं नक्की टेंट लावून देतात का नाही, कारण की मगाशी काका भेटलेले, ते बोलले तर अलाउड नाही, पण एका कोपऱ्यात कुठे साईडला लावा. तर बघूया आपण कसं काय होतोय आपला हा पूर्ण आजचा इव्हेंट नाही ब्लॉग. हे ठोकून घेऊया मित्रांनो आपण, म्हणजे कसं आपला टेंट उडायला नको. आता हा टेंट कुठं हलणार नाही ना, कुठं उडणार नाही. हे बघा, एकदम स्ट्रॉंग झालेला आहे, स्ट्रॉंग. तर मित्रांनो, आता आपला टेंट लावून तर झालेला आहे, सर्व सामान आतमध्ये टाकून घेऊया, म्हणजे नंतर टेन्शन नको. आणि जे जे लागल ना आपल्याला तेच बाहेर काढू मग. हे बघा, आजसाठी आपली एक छोटीशी रूम, किती मस्त वाटतंय ना. आणि इकडे हे बघा, आता समजा आपण इथं झोपलोय, दरवाजा उघडून असं निघलोय बाहेर, मस्त आवाज देत. हा, कसला भारी व्ह्यू आहे ना, एकदम शांत वाटतंय. बऱ्याच दिवस जरा असं नुसती धावपल चाललेली ना, आज कसं वाटतंय, शांत, एकदम चिल वाटतंय, एक नंबर वाटतंय. आणि त्यात आपण आता घेणार आहोत चाय आणि कांदा भजी बनवायला. असा समोर व्ह्यू आणि चाय आणि कांदा भजी. वा मित्रांनो, टेंटच्या आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो, किती मस्त वाटतंय. एकच मिनटं थांबा, आपण ओपन करूया. बघा बाहेर सनसेट, हा बघा व्ह्यू कसं आहे. आपली त्या गाड्या पार्क आहेत, हा बघा सनसेट. थोड्याच वेळेला त्याचा सनसेट होईल. आणि हाय करा रे पोरांनो. आणि इथं आपण टेंट लावलेलं आहे बघा, मस्त. तर चला आता आपल्याला काय प्लॅन आहे रे पोरांनो, सांगा. चाय बिस्किट नाही आणली, दूध आणले, नशीब तू तरी. चाय बिस्किट आणि इथं आपल्याला रेडीमेड चुला भेटलेला आहे बघा. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत छोटी मोठी बघा अशी बारीक बारीक फाटी गोळा करायला. ही छोटी छोटी घेऊन ठेवता कारण की जलतील, आणि मोठे ठेवता कारण की ते जास्त वेळ जलतील. तर मोठ्यांसाठी आपल्याला बघा वरती जायला लागेल. तर आपण वरती जाऊया. तिथं बाला तवसर चुलाची अरेंजमेंट करून ठेवतोय, त्याला आपण पाठी आणली. तर मी इथं टाकून जाऊ, तर वरती मोठी आणू पाठी. यातच मजा आहे मित्रांनो. दररोज तेच वैताग घालता. बरं काहीतरी चेंज पाहिजे, त्याने आलो इथं. आणि जे घेतोय ना त्याचं खाली आहे आणि मेलेले जळलेले थोडं, तेच पाठी घेतोय.
हे बघा, ही ऑलरेडी तर कोणते चाललेली आहेत तेच उचलतंय. ही पटकन चालते रे, अशी मोठी जास्त वेळ चालणारी पाहिजेत काहीतरी. एकदम सुकी सुकी पाठी घेतल्यात मित्रांनो, पटापट चालतील. आता एवढी काढून ठेवल्यात, एवढून होईल का काय वाटतं? रात्री पण लागत. अजून याच्यावर आपल्याला भात शिजवायचे, चिकन शिजवायचे, परत चाय बी वगैरे बनवायचे. हे बघा, इथं मस्त गरमागरम चाय बनवायला चालू केलेलं आहे. आणि आग पण मस्त झालेली, जरा टाइम गेला आग झाला पण मस्त झाली. दूध जरा बॅकअपला पण ठेवलाय. आमच्याकडे सध्या याला उचलायला काय नाही, पण जरा बॅकअपला दूध ठेवलं. बरे हा चाय गेला तर दुसऱ्या याने पण काहीतरी करू शकतो आपण. बरं, आणि कप बीप पण सगळा तयारीत आलं बघा. कप बीप तुम्हाला मी सामानच दाखवलं नाही ना, सामान दाखवतो. ये इकडं आतमध्ये सामान दाखवते जरासं काय काय आणले. हे बघा, 2 बाटल्या पाणी आणलंय, आपलं जेवण वगैरे बनवलं. आणि हे टोप आहेत 2, त्यात सगळं मीठ मसाला तेल पासून सगळं आहे. आणि त्याच्यात अजून लाईट्स वगैरे, लाईट पण दाखवतो मग तू. हे बघा, कॅम्पिंगला ह्या अशा गोष्टी कोण घेऊन येतं का सांगा? ह्या अशा गोष्टी थांबा तुम्हाला दाखवतो काय. कॅम्पिंगला LC वगैरे घेऊन ये बघा, डायरेक्ट उजेड. हे बघा, उजेड डायरेक्ट, म्हणजे रात्र झाली तरी काय टेन्शन आपल्याला राहणार नाही. ज्याची भीती होती मित्रांनो तेच झालंय बघा. आमचा चहा उतलेला आहे. काय बरं नशीब पटकन काढला ना तर सगळा गेलाच आहे बघा. अर्धा तर त्यानंच गेला चहा, इथं अर्धा राहिलाय. मित्रांनो, चहा आपला रेडी झालेला आहे. आणि गालणी ना आमच्याकडं तर बघा ऑप्शनला आता काय बघू, आम्हालाच प्यायचे. आता हातान उचलेतले असते. चहाचा कलर बघ, तसा रस्सा केलाय, रस्सा चहाचा कलर. ए असं खाली टाक ना, खाली टाक, कर वरती, काढ काढ काढ. असं किंवा असा. हा आता जातं लगेच. रुमाल यूज नव्हता केला मुली, तर वाटेल काय पण खात. पक्का 100 लावलेला. हे काय करू माहिती, दाखवा शपथ. काय माणूस आहे रे मला. अरे तूच बोलला चहा पावडर कमी वाटतं. तुला साखर टाकायला चांगलेली. तर आपला गरमागरम चाय बघा थोडासा आले प्रत्येकाच्या वाटणीला तयार झालेला आहे. हे बघा, पिया पण एकदम खरी टेस्ट सांगा का. गोड आहे, पक्का गोड झाले, पण चांगलं वाटतं, मस्त वाटतंय. तर अंदाज झाला आपल्याला हा चहा ना सनसेटला मस्त असा एन्जॉय करत प्यायचा होता. पण असं अंधारात पण मस्त वाटतंय. जरा पाखरा बिकरा आहेत जास्त इथं. आता नेक्स्ट रेसिपी काय तुला नको काय? 2 जण व्हेजवाले आहेत आपल्याकडे आता, आणि आम्ही 3 जण नॉनव्हेज. तर जरासा तो गोल झालाय. तुम्हाला काय बनवणार आहे? भजी आणि सुका भात खाणार आहेत मित्रांनो. तर आता इथं आले मी भांडी घासायला, याच्यातच नंतर पाणी वगैरे पियायचे. आणि हा बघा चिकन आणलाय अर्धा किलो, तो पण धुवून घेतो बरं. इथं भांडी घासता असता चिकन पण धुवून घेऊया मस्त. पिशवी नंतर आम्ही घरी नेणार होता.
तर आपण इथं कांदा कापून घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये बघ काय आलं आहे. इथं आपला लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, इकडे बटाटे कापले आहेत आणि लसूण अजून सोलायचं बाकी आहे. तिथं आपला तेल पण तापला आहे. तापला का रे? बघू इकडे कांदा टाकू. छान तापला र. कांदा कापता कापता आपलं तेल पण तापलेलं आहे. तेल पका नाही ना झालं. हा तेलाचा काय अंदाज नाही. नीट चमचा आहे बघ ना. सगळं घेऊन आलो मित्रांनो, कसला काही टेन्शन नाही. जर आता कांदा जरा आपण याला तांबडा तांबडा करून ठेवतो. एक तेल बरोबर आहे का रे? लसूण सोललाय आणि तसं डायरेक्ट चेचला आणि टाकतो. आता का पेस्ट बिस्ट नाही आपल्याकडं. आणि आता लगेच मसाला पण टाकायला घेतो. मसाल्याचा पाहिजे असा अंदाज नाही, पण थोडं थोडं टाकू, वाटलं नंतर परत टाकू. टाकू का मसाला एवढा टाक. एवढे तो होऊन जाईल. एवढा टाकतो. हळद हळद ती टाकायची 1 चम्मच टाक. एवढं टाकतो सर बस. गरम मसाला 1 चम्मच टाक. आवाज व्हायची कमी झालं तरी चालेल, पण जास्त नको. अरे बाबा नाही, होऊन जाईल होऊन जाईल. होईल तो कांदा. चिकन येईल त्यांना. आता कांदा मसाला सगळा ह्यात झालेला आहे आपला. त्याचं पाणी टाकूया. आला आला आवाज आला. बस कर. बस 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 बस. हा तर आता आपण चिकन टाकूया याच्यात. बऱ्यापैकी शिजलाय तो मसाला पण. तसं राहील का नाही पण टाकायला लागेल. सुकाच बनवू जास्त. टाकू का नाही? ओके. आता याला किती टाइम लागतं तसं आपण आता भात बनवून घ्यावा मस्त. आता तिकडं आपला चिकनचं शिस्त आहे आणि इकडे भाताला पाणी तापलं. दुसरी शेकोटी बोलतो चुला पेटून. भात किती घेतलाय का अंदाज नाही. टाकून देऊ डायरेक्ट. पाणी वाटतं जास्त आहे रे भाताला, तर काढू नंतर. भात कमी होईल का रे? ओके. तर मित्रांनो आपला चिकन आहे ना एकदम लाल भडक असा रेडी झालेला आहे. एवढीच अपेक्षा करतो का फक्त तिखट नसता झाला. बघूया थोडं टेस्ट करून कसं झालंय ते. बाकी शिजलाय तर 1 नंबर शिजलाय. गरम आहे जरा. हा गरम आहे. एक नंबर. बाला नाही ना टाकू शकत आणि तो कॅमेरा पकडते. 1 नंबर झाले. एकच नंबर. मला वाटलं नव्हतं चांगला होईल, पण मस्त झालाय. भात पण शिजलाय का बघूया इथं. इकडे बघे चौघांना भात बघू किती. काय नाही खाऊ आरामात. नाही का आपला तर नुसतं भातच खाऊ. चला जास्त आग आता जराशी त्याची तर आम्ही पूर्ण बंद करून ठेवले. त्याची अजून आग वाढवतात. त्याला पटावट शिजू. तुला काय बनवायचे रे? कांदा भजी. आता इथं बालानी त्याची भजी चालू केलेली आहेत बघा. कांदा भजी मस्त. तेल पण एकदम मस्त तापले बघा. कसला भारी. जास्त नाही, त्याच्या वाटणीला 2-3 आणि आमच्या तिघांच्या वाटणीला 3-4 येणार आहेत बस. जास्त नाही बनणार. असं तेवढा. हे पण काढायचा कशी आण चमचा. बाकी आपल्या इथं टेंट बघा. याच्यात रात्र आपल्याला काढायचे. ये रे जय इकडे बघूया कसं वाटतंय. याला होईल तिघांना मस्त जागा. तसं तिघांचा टेंट आहे. आतमध्ये जरा आता अख्खा पसार आहे सामानचा. बाकी कसा वाटतंय तुम्हाला आत्तापर्यंतचा हा ब्लॉग आणि हा टॉपिक कसा वाटते तुम्हाला ते सांगा. मला तर माझा पर्सनल फेवरेट टॉपिक आहे हा. कॅम्पिंग कुकिंग वगैरे. त्यात आपले मागं बाईक आहे बघा. त्याचा लास्ट टाइम ना याच्यावर ह्याच टॉपिकवर असा ब्लॉग बनवलेला. त्यात आपण स्टे नव्हतं केला ना. स्टेला आलोय आणि आता ही लाईट मारतं म्हणून. नाही ती इथे एवढा बेकार अंधार आहे ना बघा. मागं अंधार बघा. एकदम डेंजर अंधार. इथलं पाण्याचा फक्त आवाज येतो बस. बाकी एवढा शांत वाटते ना. आता आपलं इथून जवळपास 30 किलोमीटर आले असेल लांब.
पण एवढ्या शांत आणि वरती चांदण्या वगैरे दिसतात ना, मस्तच वाटतं, एकच नंबर. आणि आता भात पण शिजलाय आपला, तर त्याच्यात जरासं पाणी आहे ना, म्हणून तो आम्ही तसं ओपन ठेवला डायरेक्ट. तिकडे चिकन काढून ठेवलं बघा, असं लांब, कोणता पाय नको वाढायला. आणि इकडे आपली कांदा भजी. तर गरमागरम आपला चिकन, आम्हाला सुकाच पाहिजे होता आणि सुकाच झालाय बघा. आणि ते बघा सुका असा चिकन तयार झालेला आहे, त्यासोबत मस्त लिंबू. आणि इकडं आपला भात घ्या रे. ठीक आहे, तुला भात पुरल, एकदम परफेक्ट पुरणार. नाही एकदम परफेक्ट होईल का, टेन्शन नाही, फक्त नीट बघून खा. चिकन बघा कसं झालं खाऊन परत एकदा. आता जरा तो एकदम मागाशी रस्ता होता, आता जरा जास्त सुका झाले तो. आपल्यालाच खायचे, काय टेन्शन नाही. रस्ता नाही ना. हा लिंबू पिलतो आता, मस्त आहे बघा. अरे पिल. हा चला पहिला घास घेऊया. चला घ्या रे तुम्ही पण. तिकडे तो भाजीवाला भजी दे, एक भजी दे मला आम्हाला. हा त्यांनी घरची डायरेक्ट पार्सल आणले भाजीवाल्या, फक्त इथं त्यांनी भजी बनवली. भजी भारी चालते घे. आई पण बोल कांदा भाजी का, कांदा भाजी तर मस्त लागेल ना. आता आपला पहिलाच नंतर घास खाऊन बघतो. वा आता हल्दीला यावं आलं ना, एक नंबर झाले चिकन पण. मस्त आले ना, म्हटलं नव्हतं असं होईल, पण झाला मस्त. मागास बसून आग पेटवता आणि यांना आगच नाही पेटत. आता बघू मी काय करतं, कारण की हवा पण जास्त आहे, काय करू शकता. हे आता तयार ना सगळं. सॉरी सॉरी. चपटी का केली पण अंगारी होतील त्यांची. पटकन घे. दोन माचीस दे, दोन माचीस दे. दोन मॅचेस फोटो. आता लास्ट ऑप्शन आहे आमच्याकडे, माचीस पण कमी उरले. आता जाऊ दे, पेट्रोलच ऑप्शन आहे. आणि पटकन शेपटी यार पेटायला पाहिजे का ना तुम्ही. माझीच पेटव. माचीसच ना पेटायची टाकायची. आता बघू पेटतं का. मला एक ह्या ते माचीस देऊन टाक ना पटकन, त्यालाच पेटून. हवा आले. गणपती बाप्पा मोरया. आले चिंगारी आली. अरे ताबा आहे आत्ताकार. शपथ. आता पेटला. गणपती बाप्पा मोरया. प्लास्टिक टाक. झाला अजून काढी टाक पटकन. नको सगळं प्लास्टिक टाक काहीतरी. हे पेट्रोल अंदा. हो पेट्रोल टाकी जातो. पेट्रोल झाला. हे चालली चाल. ये गणपती मीठे बाबा. चुरचर. नाही मीठ नाही बेसन आहे. चल तिकडे बेसन झाली बाबा. हे घ्या. चला आता आपण गिटार आणलाय. गिटार कुठे. नीट पेटू दे. तो बघा गिटार. आता याची गाणी बोलायची. जास्त पण नको पेटायला. सरकवून टाकला. ला 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 ला
जगण्याची आशा अरे हेच पाहिजे गाणे परत बुलचक माफ भाई सॉरी परत सिरियस जगण्याची आशा याला थांबव हा तो बधीरच चालू करतो चला जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ऐकता समजून घेना स्वप्नाचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या मनाचा पालना करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरेन अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण टन 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 ला 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 टिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात टिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्यात सोचू तुम्हे पल भर भी भरसे सावन जोमाने शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात टिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात टिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात टन 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 ला 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 टन 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 कोमल काया की मोह माया उनव चांदणू न्याली सोन्यात सजले रुप्यात भिजली रत्न प्रभात नुल्याली नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली मी यवन भिजली पाहून दिजली इंद्र सभा भवताली अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली रत्नप्रभात नुल्याली ती हसली गाली चांदणी रंग महाली अप्सरा आली पुनव चांदणू न्याली. मस्त वाटलं ना गाणी. असंच मराठी म्हणजे असं बोलायला चांगलं वाटतं. इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर जरा लाईक बिक सबस्क्राईब करा आपल्याला जरा. छबीदार सुरक देखनी जणू हिरकनी नार गुलजार. छबीदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार. सांडते उमर कंचुकी बापुडी मुखी सोसते बार. शेलिती कुणावे कती तशी हनवटी नयन तलवार. हिराद महबरली दाजी तिनगी शिनगाराची.
कस्तुरी दरवळली दाजी झुलक ही वाऱ्याची नटली तटली जशी उमटली चांदणी रंग महाली यवन बिजली पाहून तिजली इंद्रसभा भवताली अप्सराली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली रत्नप्रभा तनुल्याली ती हसली गाली चांदणी रंग महाली अप्सराली इंद्रपुरीतून खाली नटरंग उभा ललकारी नभा हरतार झाले दंग नटरंग गाणं बोलत दुसरा अरे थांब यो मन उधाण वारे मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपूर भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटाच झुलते सावरते बावरते डुलते अळखलते कापडते कधी आशेच्या हिंडोल्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनशनात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना बोलकीचा हूल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडू दे थांबना तोळ माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी नाच वावरी बोला तू पण बोला काटाला लेडीज मस्त बघत बसले असं बघत आता जरासा मराठी गाणी आहे आपला लास्टचा गाणी आहे बघूया कसा होतोय काय ते जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे थॉट नको रे थोड़ा काश मार ले सावकाश मार ले हल्की हल्की किक बसू दे सारे गम तोड़ ले कदम तोड़ ले स्मोक में हो मेरे प्यारे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिकर को धुएं में उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिकर को धुएं में उड़ा जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी सॉरी सॉरी मर्द मर्द या जगी या आला रे या जगी या आला रे बात में है कंफ्यूजन गड़बड़ घोटाला रे गड़बड़ घोटाला 10 का 20 करने में शातिर ये झाला रे शातिर ये झाला रे झोल झोल करून दरी घंटन गोपाला रे ठंटन गोपाला रे आए सॉरी में सॉरी आए तो गलत है पर अपने सॉरी की तो बात अलग है यारी में ही छोल छुपा है याच्या आईला याच्या यारी में ही झोल छुपा है झोल मस्ती लय झाली ती मस्ती पण ऍड मस्ती भरपूर झाले बस 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 बेटा बस बस श्वास घे श्वास घे तर आता आम्ही जातोय झोपायला आतमध्ये तर हे बघा पूर्ण ब्लॅक आउट झालेला आहे इकडं 1:45 वाजले ते बघा 1:45 वाजलेले आहेत
आणि आपल्या टेंटचा हाल बघूया आता काय झाले. धड धड सामान टाकले. इथं गिटार, हे मोदक आहेत. मोदक घ्या पोरानो. मोदक घ्या, मोदक घ्या. मठचा प्रसाद. हे कुठून आणले नाही मोदक, बालाने आणले नाही. हा का. तर आता आम्ही झोपून घेऊ. चौघांना जागा होईल का? होईल ना, आरामात होईल चौघांना. हे बघा भरपूर मोठा टेंट आहे आपला. पैसे दिले का आता वसूल करायचे. तर बघूया आता. आम्ही तर जरासा खाऊन घेतो. दमलं सगळी, घसा दुखायला लागला. काही आणि सुरुवातून गेली काय गुलाबाचा काहीतरी. आता गुलाब दुखायला लागला आणि बोलून बोलून. तर आता डायरेक्ट सकाळी भेटू आपण. बघतो टेंट मध्ये कसं काय. सतरंजी आता आतमध्ये टाकायची आम्हाला. तर आपण जो हा टेंट आहे ना, तो 3 पर्सनचा घेतला होता. पण इथे 4 जण आम्ही एकदम कम्फर्टेबल झोपलो. बघा माझ्या बाजूला एवढी जागा पण आहे मस्त लोलायला. एकदम चिलमध्ये झोपणार आहोत. आणि बऱ्याच दिवसानंतर असं बाहेर आलो, कॅम्पिंग कुकिंग वगैरे केलं. एकदम मस्त वाटलं मला तरी आज काहीतरी वेगळा. तर तुला कसं वाटतं, कसं गेला दिवस? दिवस तर खूप छान गेला. पहिल्यांदा इकडे आलो म्हणून. इकडे असून पण मी पहिल्यांदा कॅम्पिंगला आलोय. हे बाजूच्या गावातलं आहे, जवळच असून पण म्हणून आलो. आणि जेवण वगैरे केला. जेवण वगैरे तर असं एक्सपेक्ट नव्हता केला तसं जेवण झालता. कारण वाटलं ठीकठाक होईल एकदम, म्हणजे थोडासा, पण त्याच्या पलीकडे चांगला झालता. जाम भारी झालता. आणि सिंगिंग मध्ये कॉमेडी झाली. सगळा म्हणजे एकदम मस्त मज्जा आली. जेवणावर जर लिंबू पिलेलं ना, लिंबू एक कसा लागला नंबर. होता? ए तू सांग रे, तुझा कसा गेला? खूप चांगला गेला आजचा दिवस. जरा शांती भेटली. ओके ओके, शांती भेटली. बऱ्याच दिवस तो पण माझ्या सोबत होता, म्हणून आम्ही आज झालोय जरा चिल करायला. आणि तू कसं गेलं? मैफिल चांगली सजली. अजून काय नाही, पोट भरला. पोट भरला. भाजीवाला बघा, आम्ही चिकनवाला कसे तापतात बोल, भाजीवाला. आणि हा आम्ही इथं झोपलोय ना, एकदम सेफ्टी वगैरे घेऊन झोपलोय जरा सोबत. पूर्ण इथं बघा समोर पॅक केला आणि एकदम तंगड्या लांब करून झोपलोय. काय कोणाला प्रॉब्लेम नाही, काय नाही, मस्त चिल. हे बघा ते तंगड्यावरती उचला रे. हे बघा एकदम पाय लांब करून झोपलोय. तर आता आपण डायरेक्ट उद्या भेटतो तुम्हाला. उद्या सकाळी 5:30-6 पर्यंत उठू. बघू कधी जाग येते तर उठू. कोणाला पण जाग येईल ना, कोणी उठल ते उठवा. हां, तर आता तुम्हाला डायरेक्ट सकाळीच भेटतो. आणि सकाळी काय नाही, टेंट आवरू पटापट आणि घरी जाऊ उन्हाच्या आधी. तर चला भेटूया आता डायरेक्ट सकाळी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. एवढा थंड वाटतं ना एवढा गरमीमध्ये, आणि एवढं भारी वाटतं इकडं. एक नंबर आमची अशी झोप झालेली आहे आता. आणि आम्ही आता निघतोय घरी जायला. हे सर्व टेंट वगैरे आवरतोय. 7 वाजलेत. आम्ही जवळपास 2-2:30ला झोपलेलो गप्पा गोष्टी करत. तर आता वाजलेत 7. आणि एवढी भारी झोप लागली ना, पूर्ण पॅक केलं आम्ही पूर्ण. थोडा पण गरम झाला, उलट आता एवढा थंड वाटते ना. आणि समोर तर कारण की पाणी नाही त्याच्यामुळे भरपूर थंड वाटतंय. तर मस्त अशी सकाळ झालेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना, हे तुमची झोप झाली ना, एक नंबर ना. तर आम्ही आता तिथं घरी जायला जरा 8पर्यंतच घरी पोचू, कारण की आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आता घरी निघतोय आम्ही जायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, म्हणजे 2 दिवसाचा मर्ज केला आहे, रात्रीचा आणि आत्ताचा. सो कसा वाटला ना ब्लॉग, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.